हॅलो एव्हरीवन, वेलकम टू IT वाला देव ह्या यूट्यूब चॅनलवरती. सॅटर्डेला जो लाईव्ह सेशन होता त्यामध्ये खूप लोकांनी जॉईन केलं आणि त्यांचा रिझ्यूम बनवून घेतला. आणि त्यामध्ये काही कमेंट्स आले होते की SAP बद्दल सांगा, SAP MM असेल, SAP FICO असेल, त्याच्या रिलेटेड थोडी माहिती द्या किंवा काही ओपनिंग्स असेल तर आम्हाला शेअर करा. आणि त्यानंतर मी थोडंसं रिसर्च केलं की रिसेंटली काही ओपनिंग्स आलेले आहेत. तर डिलॉयट असेल, टेरेंटो असेल, त्यानंतर पुणे लोकेशनला, नागपूर लोकेशनला, मुंबई लोकेशनला, ते पण मी तुम्हाला ओपनिंग सांगणार आहे. 3 ते 4 कंपनीज आहेत. इन डिटेलमध्ये सांगणार आहे की कसं अप्लाय करायचं, कोण अप्लाय करू शकतं, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, तुमचं ग्रॅज्युएशननुसार कुठल्या पोझिशनला अप्लाय करू शकता किंवा काय. तर हे इन डिटेल मी आज तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ एंडपर्यंत बघा, खूप इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होणार आहे जे SAP मध्ये इंटरेस्टेड आहे त्यांच्यासाठी. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लेट्स स्टार्ट. फर्स्ट कंपनी आहे डिलॉयट. तर टॉप 4 मध्ये MNC डिलॉयटचं काही सांगायची गरज नाही. कन्सल्टंट फ्रेशर लखनौ ओरॅकल, ओके, या पोझिशनसाठी आहेत. आणि लोकेशन लखनौ आहे. पुण्याचे लोकेशन पण आहेत, मुंबईचे आहेत, नागपूरचे आहेत, ते पण मी तुम्हाला सांगतो. जे इंटरेस्ट असतील ते अप्लाय करू शकता. सो जॉब ID आहे आणि लेटेस्ट मेन म्हणजे काय, मार्च 3लाच त्यांनी अनाऊन्स केलेलं आहे. ओके, लोकेशन लखनौ आहे. डेजिग्नेशन कन्सल्टंट आहे डिलॉयट. हे बघा, डिलॉयट टच म्हणजे काय, एंट्री. जर तुम्हाला समजा ॲज SAP मध्ये एंट्री करायची आहे आणि इंटर्नशिपसाठी करायचं आहे तर ही पोझिशन तुमच्यासाठी एकदम चांगली आहे. ओके, CA फ्रेशर IT कन्सल्टंट ERP ॲडवायझरी. तर रोल समरी तुम्ही इथं गो थ्रू करा. बघा, ज्यांचं CA झालेलं आहे फ्रेशरमध्ये ते या रोलसाठी ॲप्लिकेबल आहेत आणि ते करू शकता. की रिस्पॉन्सिबिलिटीज बघा, ERP अँड टेक्नॉलॉजी कन्सल्टिंग, त्यानंतर फायनान्स अँड अकाउंटिंग, कंट्रोल्स, ऑडिट. आणि म्हणजे जे CAच्या रिलेटेड जे काम आहे ना, ती पोझिशन आहे डिलॉयटमध्ये SAP साठी. जर ज्यांचं पण काही CA मध्ये वगैरे काही झालं असेल तर ह्या पोझिशनला ते अप्लाय करू शकता. ओके, सो आणि इथे नंतर तुम्ही अप्लाय करू शकता. आता सेम पोझिशन सेम डिलॉयट पुणे लोकेशनला पण आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. हा, आपण आधी यस टेक्नॉलॉजी बघूयात. यस टेक्नॉलॉजी बघा, पुणे लोकेशन, सिनियर कन्सल्टंट SAP FICO. तर यामध्ये पण तुम्ही करू शकता. त्यानंतर तुमचं जर SAP मॅनेज मटेरियल झालं असेल, SAP तुमचं जर क्वालिफिकेशन झालं असेल किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेशन वगैरे असेल ना, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. SAP फायनान्स, ओके, कंट्रोलिंग, हे सगळे तुमचे प्रोफाईल आहे ते तुम्ही करू शकता. आणि सगळ्यात मेन म्हणजे बघा, डेट काय आहे, मार्च 5, 2026. जॉब ID लोकेशन पुणे. येस टेक्नॉलॉजी इज लिडिंग, म्हणजे तुम्ही हे सारे गो थ्रू करू शकता. इलिजिबल कोण आहे बघा, एक्सपिरियन्स रिक्वायर आहे तुम्हाला 5 to 10. ज्यांचा एक्सपिरियन्स आहे ते अप्लाय करू शकता इथे. SAP FICO कन्सल्टंट पुणे, हायब्रिड 50%, म्हणजे तुम्हाला 2 to 3 डेज वर्क फ्रॉम ऑफिस आणि वर्क फ्रॉम होम तुम्ही करू शकता. स्किल्स रिक्वायर SAP FI SD मॅनेज मटेरियल. यानंतर तुम्ही हे सगळे गो थ्रू करू शकता. अँड तुमची जर प्रोफाईल मॅच होत असेल आणि त्यांचं पॅकेज जे आहे ते 5 लाख टू 10 लाख आहे, अप टू, आणि 7 लाख पर्यंत ते देणार. लोकेशन आहे पुणे. जर तुमचं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता आणि चांगली कंपनी आहे, अप्लाय करू शकता SAP साठी किंवा काय. आता तुम्ही म्हणाल की यार एक्सपिरियन्ससाठी काय, मग फ्रेशर्स एक्सपिरियन्स झालं, फ्रेशरचं काय. तर हे बघा, डिलोइटच, ओके, सिनियर कन्सल्टंट SAP GR कन्सोल पुणे फायनान्स. हे बघा, ट्रान्सफॉर्मेशन 8 to 10 लाख. त्या इथे पण बघा, तुम्ही बघू शकता इथे 0 to 8 इयर्स एक्सपिरियन्स, म्हणजे ॲज अ फ्रेशर टू एक्सपिरियन्स इथे ओपनिंग्स आहेत. प्रोजेक्ट चांगले आहेत. आणि इथे बघा, ओपनिंग कधी आलेलं आहे, ही पण सेम आहे 5 मार्च. ही पण 5 मार्चला आहे. सिनियर कन्सल्टंट डिलॉइट टच, तुम्ही डायरेक्टली इथे चेक करू शकता. जॉब टायटल कन्सल्टंट, सिनियर कन्सल्टंट ERP, मुंबई, अहमदाबाद, बेंगळुरू आणि पुणे, या 3 लोकेशनला ओपनिंग आहेत डिलॉइटसाठी. चांगली कंपनी आहे. तुम्हाला ह्या ज्या ज्या लोकेशनसाठी तुम्हाला ॲप्लिकेबल आहे तुम्ही तिथे हे करू शकता. पुणे तर पुणे पण आहे, मुंबई पण आहे, अहमदाबाद पण आहे आणि बँगलोर पण आहे. अप्लाय करू शकता. की रोल आणि तुमचे रोल्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीज पण तुम्ही चेक करा आणि त्यानंतर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. पॅकेज 8 to 10 आहे. 9च्या आसपास तुमचा डिपेंड अपॉन इंटरव्ह्यू तुम्हाला पॅकेज मिळू शकतं. अँड देन लास्ट आहे तुमचं टेरेंटो. तर ही काय बँगलोर लोकेशनला आहे. फुल टाईम आहे, 0 to 1. म्हणजे जर तुम्ही इंटर्नशिप करायचं असेल, तुम्हाला ॲज अ फ्रेशर करायचं असेल किंवा 1 इयरपर्यंत एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही इथे ॲप्लिकेबल आहेत बँगलोर लोकेशनसाठी. सगळ्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतोच. जॉब डिस्क्रिप्शन, की रिस्पॉन्सिबिलिटीज बघू शकता इथं. SAP सिस्टीम, हे बघा, ECC यस हायफन, हे तुमच्या जे काही SAPच्या रिलेटेड प्रोफाईल आहेत त्या तुम्ही इथे चेक करू शकता. रोल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, स्किल्स,
आणि गुड टू हॅव SAP बेसिक ट्रेनिंग और सर्टिफिकेशन. जर तुमच्याकडे कुठलं सर्टिफिकेशन असेल तर ते रिझ्यूमवरती पण मेन्शन करा आणि तुम्ही ते इंटरव्ह्यूच्या वेळेस पण तुम्ही हायलाईट करू शकता. बेसिक नॉलेज ऑफ SAP HANA. ओके. त्यानंतर एक्सपोजर ऑफ टू क्लाउड प्लॅटफॉर्म ॲझूर, AWS किंवा GCP. हे जर तुमचं असेल तर वेल अँड गुड, तुम्ही अप्लाय करू शकता. इथे अप्लाय फॉर दिस जॉब करू शकता. सगळ्या URL मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. प्रॉपर आपला रिझ्युमे चेक करा, इट इज फ्रेंडली आहे का, त्याच्या रिलेटेड या प्रोफाईलच्या रिलेटेड आपला हे मॅच होतंय का ते पण चेक करा अँड देन यू कॅन अप्लाय. ओके. सो अप्लाय करा. जॉब म्हणजे चांगल्या ओपनिंग्स आहेत, रिसेंटली ओपनिंग्स आलेल्या आहेत. सो अजून तुम्हाला मी ओपनिंगच्या रिलेटेड व्हिडिओ टाकणारच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये मला तुमच्या प्रोफाईलच्या रिलेटेड तुम्ही कुठल्या पोझिशनला अप्लाय करता ते पण सांगा, मला ते नक्की आवडेल. आणि येस, तुमच्या फ्रेंड्स बरोबर पण हा व्हिडिओ शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. टिल देन, बाय बाय.